वर्ल्डमध्ये हे रोल बनलं की वाईल्ड ॲनिमल्स इज द पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. जे माणसाच्या आता तुम्ही बघा स्नेक सर्पमित्र वगैरे तुम्ही व्हिडिओमध्ये बघता, तुम्ही कोण मारतो का सर्पाला कोण मारतो, ते आपल्यासाठी डेंजरस आहे, पण तरी पण त्यांना आपण मारलं की ते तुमच्यावरती केस होऊ शकतो. जनावरांना बैलाला वगैरे आपण मारू शकत नाही. कोणीतरी फोटो काढला ते एन्व्हायरमेंटच्या हिशोबाने तुम्ही मारू शकत नाही, तुम्ही त्याच्यावरती अत्याचार करू शकत. हे इंटरनॅशनल रूल झालेले आणि वाईल्ड ॲनिमल्सच्या बाबतीत अजून स्ट्रिक्ट रूल झालेले. सरळ जेल आहे काय. त्याच्यानंतर लोकांना लक्षात आलं की दिस इज रॉंग व्हॉट वी आर डुईंग. इव्हन सर्कसमध्ये तुम्ही ॲनिमल यूज करू शकत नाही, एवढे स्ट्रिक्ट रूल्स आहेत ॲनिमल. तर हे समजलं फ्री, रिस्ट्रिक्टेड आणि प्रोहिबिटेड. तर स्कॉमेट आयटम्समध्ये जे पण प्रोडक्ट असतील ते रिस्ट्रिक्टेड लिस्टमध्ये जातील आणि तुम्हाला स्पेशल एक्सपोर्ट करताना तुम्हाला मनाई नाही आहे. तुम्ही स्पेशल गव्हर्नमेंटकडनं परमिशन घ्या. ॲज पर इंटरनॅशनल रूल्सप्रमाणे तुम्ही परमिशन घ्या. म्हणजे एक्सपोर्ट करणारा कोण, इम्पोर्ट करणारा कोण. आता हे जे वर्ल्ड टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत, वर्ल्ड टेररिस्ट ऑर्गनायझेशन ह्या लोकांनी काय केलं, इकडनं मटेरियल मागव, तिकडनं मटेरियल मागव, इकडनं मागव, तिकडनं मागव, मग ते बॉम्बचा साठा बनवा, ते करा, ते करा, मग ते त्यांच्या अगेन्स्टमध्ये वापरा. ते कसं भेटलं त्यांना, बॉम्ब बनवायची वस्तू कोणी भेटली त्यांना, त्यांच्याकडे नव्हती, पण इकडनं तिकडनं इम्पोर्ट केले गेले. मग ते कोणी इम्पोर्ट केला, कसा इम्पोर्ट केला, कोणी पाठवलं ते माहितीच नाही. तर ते इंटरनॅशनल रूल्स प्रमाणे आता तुम्ही असे गोष्ट काही पाठवताय जेणेकरून लोकांना म्हणजे मास किलिंग होऊ शकते आणि हे मास डिस्ट्रक्शन होऊ शकतो. ते सगळे स्कॉमेट लिस्ट. मग काल मी एका कंपनीमध्ये बसलेलो, मोठा मटेरियलचा काहीतरी हे होता, सगळं ते पूर्ण कम्प्लीट मटेरियल जात होते. त्याच्यामध्ये फक्त 26 रुपयाचा एक मटेरियल जातो आणि त्या 26 रुपयाचा मटेरियल तो स्कॉमेट आयटम होता. त्याच्यावरती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो कस्टम ऑफिसर होता ना, कस्टम ऑफिसरने पैसे घेऊन पण त्याच्यावरती केस बनवून टाकला. तुम्ही स्कॉमेट आयटम कसं काय एक्सपोर्ट करता? त्याचा मटेरियल तर होल्ड झालं, त्या एक्सपोर्टरवरती केस झाली, त्याचा जो ब्रोकर होता, एजंट होता, त्याच्यावरती पण केस झाली, त्याचा लायसन्स सस्पेंड झाला. स्कॉमेट आयटम तुम्ही कसं काय आणलंय एक्सपोर्ट करता? तर आता प्रॉडक्ट कसे आहे की जे प्रॉडक्ट तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू चेक वेदर इट इज लाईंग अंडर स्कॉमेट आयटम ऑर नॉट. स्कॉमेट आयटम असेल तर तुमचं मटेरियल तर सीज होईलच, तुमचं लायसन्स सस्पेंड होईल. सर्टिफिकेट घेतल्यानंतर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, पण त्या सर्टिफिकेटसाठी दिल्ली गव्हर्नमेंटमध्ये एक DGFT डिपार्टमेंट आहे, सांगितलं ना मग DGFT, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड. तिकडनं तुम्हाला लायसन्स घ्यावं लागतं, त्या लायसन्स प्रमाणे तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. हे बेसिक पॉलिसीमध्ये आहे, फॉरेन ट्रेड पॉलिसी. तर हे जे बुक आहे आपली, ते बुकमध्ये दुसरा पार्ट चालू होता आपला, हे बेसिक झालं एक्सपोर्ट, जस्ट एकदम बेसिक. आता आपण बघतोय इंट्रोडक्शन टू ट्रेड बॉडीज इन इंटरनॅशनल बिझनेस अँड देअर रोल्स. तुम्ही कोणापैकी हे एक्सप्लेन करू शकता का मला काय आहे? स्पायसेस वगैरे प्रत्येकाचे ट्रेड बॉडीज असतात. हा ते तर आहे, ते तर आहे. अजून काय रोल्स काय रोल्स कोणाचे रोल्स? एक तर एम्बॅसी एक बॉडी झाली. तुम्हाला काय वाटतं म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना तुम्हाला ते कोण कोण मध्ये येणार आहे? जसं आपण रोडवरती चालताना हवालदार येतो, एक सिग्नलवाला येतो, सिग्नल येतो, हवालदार येतो. त्याच्यानंतर तुम्हाला कोणतरी रस्त्यावरती पंक्चरचे दुकान असेल, पेट्रोल पंप येतो, CNG पंप येतो, डिझेलचा पंप येतो, रस्त्यावरती चालताना टोल येतो. हे कोण आहे? ट्रॅव्हलिंग मध्ये हे तुम्हाला भेटतील. हॉटेल येतो, कोण कोण आहे ते? तुम्हाला भूक लागली तर तुम्ही हॉटेलमध्ये थांबता, गाडीची हवा कमी झाली तर पंक्चरवाल्याकडे थांबतात, पेट्रोल कमी झालं तर पेट्रोल पंपवरती थांबतात. सगळ्याचे आपले आपले रोल आहेत ना. समजा काय प्रॉब्लेम झाला, काय आपण आजारी पडलो, आपण डॉक्टर शोधतो, डॉक्टरचा त्यांचा रोल आहे. चहा वाटली तर आपण चहावाल्याकडे थांबतो, है ना. लोक ते तंबाखू वगैरे खाण्यासाठी पण थांबतात लोक, है ना.